प्रज्ञा मॅडमबद्दल आमचे भरदिशीच मेन सांगायचे. आणि पण माझं काय झालेलं की मी स्टॉक मार्केटमध्ये 83 पासून आहे आणि जवळजवळ 90 पासून डेली ट्रेडर आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये मी फार कमी जातो. पण बेलेकर सरांनी सांगितलं की मी मिसेस त्यांच्याकडे केलेलं आहे, म्हणून मग मी मिसेसचे अकाउंट प्रज्ञा मॅडमना पहिले दिलं. आणि काय प्रत्येक नवरा किती हुशार असेल तरी बायकोचा विश्वास नसतो. त्याच्यामुळे दॅट वॉज द रिझन की मी म्हटलं की मिसेसचं हे तुम्ही अकाउंट चालू करा. आणि प्रज्ञा मॅडमचं काही क्वालिटीज आहेत की शी इज व्हेरी नॉलेजेबल. मी पण सिव्हिल इंजिनियर आहे, पण ॲज अ हॉबी आणि एक इंटरेस्ट म्हणून मी स्टॉक मार्केटमध्ये 83 पासून आहे. म्हणजे ॲट द टाइम 83ला आय वॉज 21 इयर्स ओल्ड. मला अजूनही आठवतं पहिला इश्यू मी भरलेला DCM टोयॅटो 83ला. आणि एक आवड म्हणून बराच अभ्यास आहे. पण प्रज्ञा मॅडम सिन्सिअर आहेत, नॉलेजेबल आहेत, ट्रॅक चांगला ठेवतात आणि एक चांगल्या गोलने करतात त्या. कारण काय आपण बरेच कन्सल्टंट बघतो ज्याच्यामध्ये जास्त कमिशन मिळतं ती स्कीम गळ्यात मारायला बघतात नेहमी. पण प्रज्ञा मॅडमचं जे गोल आहे ते आपण चांगला ट्रॅक रेकॉर्ड क्रिएट करायचं हे आहे. त्याच्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटीमधनं त्यांच्याकडे एवढे क्लायंट्स गोळा झालेले आहेत आणि त्यामुळे त्या नक्कीच चांगल्या प्रगती करतील. आणि जे जे क्लायंट्स 9 वर्षापासून आहेत ते नक्की 20-25 वर्षाने चांगला पोर्टफोलिओ जमवतील. थँक्यू.